तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्रव्य विज्ञान नियम पाहणार आहेत. त्यामध्ये आकाश महाभूताचे गुण पाहायलो आपण. इथे दिलेला आहे विशेष गुण. विशेष गुण म्हणजे जे नैसर्गिक किंवा स्वाभाविक गुण आहेत ज्याला, तर तो विशेष गुण कोणता आहे? शब्द. भौतिक गुण चरकनुसार विचारलं तर अप्रतिघात आणि भावप्रकाशकनुसार लघु आहे. सुश्रुतनुसार कोणता गुण आहे? सत्वगुण आहे. वैशेषिकांनी कोणता गुण सांगितलेला आहे? निष्क्रमणन आणि प्रवेशन. वैशेषिकांनी शब्दगुण सांगितलेला नाही. तर फ्रेंड्स, आता इथं आपण पाहिलो प्रशस्त पादोक्त गुण. एकूण गुणसंख्या 6 यांच्यानुसार 6 आहेत. ते कोणकोणते आहेत ते पाहणार आहेत आपण खालच्या श्लोकमध्ये. प्रशस्त पादोक्त गुणमध्ये दिलेला आहे तत्र आकाशस्य गुणाः, मतलब आकाश महाभूताचे गुण सांगितलेले आहेत. कोणकोणते? शब्द, संख्या, परिमाण, पृथकत्व. कोणकोणता आहे? शब्द, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभागः. म्हणजे ह्याच्यानुसार 6 गुण कोणकोणते आहे? प्रशस्त पादनुसार शब्द, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग असे प्रशस्त पादांनी एकूण 6 गुण सांगितलेले आहेत. शब्द, पहिला आपण पाहिलो शब्द. हा आकाश महाभूताचा विशेष गुण आहे. केवळ आकाश महाभूतामुळे उत्पन्न होणारा गुण आहे. म्हणजे हे फक्त शब्द विचारला तर कोणानुसार उत्पन्न होतो? केवळ आकाश महाभूतामुळेच. याचे सविस्तर वर्णन शब्द लक्षणामध्ये पूर्वी केलेले आहे, तेथे त्याचे वर्णन वाचावे. म्हणजे अगोदर आपण पाहिलेलं आहे. संख्या, आता सेकंड वाला जे आहे संख्या. आकाश महाभूतामध्ये एक ही संख्या असून आकाश हे नित्य आहे. म्हणजे ह्याची संख्या किती आहे? एकच आहे आणि हे नित्य आहे. परिमाण, आकाश विभू असल्यामुळे त्याचे परिमाण आहे महत. विभू असल्यामुळे त्याचं परिमाण कोणतं आहे? महत. पृथकत्व, आकाश द्रव्य सोडून इतर 8 द्रव्ये व गुणकर्मादी कर्म पदार्थाहून हे पृथक आहे. यात वेगळेपणा आहे. काय म्हणलेलं आहे? जे आकाश द्रव्य आहे त्याला जर सोडलं तर इतर जे 8 द्रव्य आहेत आणि जे गुणकर्मादी अन्य पदार्थाहून हे पृथक आहेत, यात वेगळेपणा आहे. संयोग, विभाग. आता हे संयोग आणि विभाग, त्या शब्द हा आकाश गुणाचा गुण असून आकाशाशी अन्य द्रव्याचा संयोग विभाग झाल्याशिवाय शब्दोत्पत्ती होत नाही. म्हणजे इथे त्यांनी शब्द उत्पत्ती कशी होते हे सांगितलेलं आहे. आपल्याला आताच इकडं पाहिलं होतं ना आपण की शब्द हा एक विशेष गुण आहे आकाश महाभूताचा. तर इथं काय म्हणलेलं आहे? शब्द हा आकाशाचाच गुण असून आकाशाशी अन्य द्रव्याचा संयोग विभाग झाल्याशिवाय, म्हणजे कोणत्या पण दुसऱ्या एका द्रव्याचा संयोग झाल्याच्या नंतरच शब्दोत्पत्ती झाल्याशिवाय शब्दोत्पत्ती होत नाही. म्हणजे त्याचा संयोग झाल्याच्या नंतरच होते. आता इथं आकाश महाभूताचं नेमकं काय आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे ते पाहणार आहेत. तस्य आकाशात्मकम शब्दः श्रोत्रम लाघवम सौक्ष्म्यम विवेकश्च. हे चरक शारीरस्थानमधला श्लोक दिलेला आहे चरकांनी. आकाशात्मक भावात शब्द, म्हणजे त्यांनी इथं आकाशात्मक भाव सांगितले आहेत. त्यामध्ये त्यांनी शब्द, श्रोतेंद्रिय, लाघवता, सूक्ष्मता व विवेक हे सर्व शरीरात असतात. म्हणजे त्यांनी सांगितले की शरीरामध्ये काय काय आकाश महाभूतापासून बनलेलं आहे. म्हणजे आकाशात्मक भावामध्ये त्यांनी शब्द सांगितलेला आहे. श्रोतेंद्रिय म्हणजे जे आपण ज्याच्यानं ऐकतो, लाघवता, सूक्ष्मता व विवेक हे सर्व शरीरात असतात. विवेक शब्दाचा अर्थ शारीरिक भाव असा होतो. विवेक याचा अर्थ काय सांगितलेला आहे? शारीरिक भाव. त्यामध्ये कोणकोणते आहेत? शारीरिक म्हटल्यावर सिरा, स्नायू, अस्थि इत्यादीचे परस्पर वेगवेगळे असा अर्थ केला आहे. तर यामध्ये जे काही आहे सिरा, स्नायू, अस्थि इत्यादीचे परस्पर वेगवेगळे असा अर्थ केला आहे. पृथ्वीच्या जलात, जलाचा तेजात. आता जसं की हे पृथ्वीचा जलामध्ये, जलाचा तेजात आणि तेजाचा वायूत व शेवटी वायूचा आकाशात असा लय होतो. म्हणजे हे असे सांगितलेले आहे की असे विकार होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये जातं त्याच्यामध्ये असे विकार उत्पन्न होतात. हे वर्णन चरकोपस्कार टीकेत आले आहे. कोणती टीका? चरकोपस्कार टीकेमध्ये आलेले आहे. म्हणजे हे जे वर्णन सांगितलेले आहे पृथ्वीचं जलामध्ये, जलाचं तेजामध्ये आणि तेजाचं वायूमध्ये आणि शेवटी वायूचं कशामध्ये? आकाशामध्ये लय होतो. हे कशामध्ये सांगितलेलं आहे? कोणत्या टीकेमध्ये सांगितलेलं आहे? चरकोपस्कार टीकेमध्ये. सेकंड काय इम्पॉर्टन्स दिलेला आहे? निष्क्रमणम, प्रवेशन मित्याकाशस्य लिंगम. काय म्हणलेलं आहे? निष्क्रमण म्हणजे निगमन. निष्क्रमण म्हणजे काय? निगमन.
आणि इथं जे सांगितलेलं आहे प्रवेश मित्याकाशस्य म्हणजे प्रवेशनाचा अर्थ प्रवेश करणे हे आकाशाचे लक्षण चिन्ह वैशेषिक दर्शनात वर्णिलेले आहे. म्हणजे वैशेषिक जे दर्शन आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही प्रवेश आहे ज्याला आपण म्हणायलो प्रवेशन मित्य आकाशस्य लिंगम, तर हे आकाशाचे लक्षण सांगितलेले आहे. प्रवेश म्हणजे आकाशाशिवाय अन्य दुसऱ्या महाभूतात भूत आपले स्वतःच्या स्थानात दुसऱ्याला प्रविष्ट होऊ देत नाहीत. आकाशाशिवाय म्हणजे आकाश सोडून अन्य दुसरे जे जे महाभूत आहेत त्या भूत आपले स्वतःच्या स्थानात दुसऱ्याला प्रविष्ट होऊ देत नाहीत. म्हणजे हे एकच आहे जे आपल्या म्हणजे प्लेसमध्ये दुसऱ्याला येऊ देते, पण बाकीचे जे महाभूत आहेत ते येऊ देत नाहीत. कारण जेथपर्यंत स्वस्थानातून तो बाहेर जात नाही, स्वस्थानातून म्हणजे स्वतःची जी स्थान आहे त्यामधून जोपर्यंत तो बाहेर जात नाही तोपर्यंत दुसरा त्यात प्रवेश करू शकणार नाही. बघा सिम्पली आहे, काय आहे ना आपले जागा दुसऱ्याला व्यापू देते. कारण का जोपर्यंत हे बाहेर जात नाही तोपर्यंत दुसरा येऊ नाही शकत. त्यामुळं म्हणूनच निष्क्रमण व प्रवेश आकाशाच्या अस्तित्वाचे स्पष्ट लक्षण येते. त्यामुळंच काय म्हणलेलं आहे, जे काही निष्क्रमण आहे व प्रवेश आकाशाच्या अस्तित्वाचे स्पष्ट लक्षण आहे. जरी वैशेषिक दर्शनात आकाशाचा शब्द गुण लिखित नसला, म्हणजे वैशेषिक दर्शनमध्ये आकाशात आपण म्हणलं होतं ना इथं की जे काही वैशेषिक दर्शन आहे त्यामध्ये शब्द हा गुण नाही सांगितलेला आहे, तर आपण तेच म्हणायलो की जरी वैशेषिक दर्शनामध्ये आकाशाचा शब्दगुण जरी लिहिलेला नसला तरी अन्य जेवढे काही विद्वान आहेत त्यांनी आकाशाचा शब्दगुण सांगितलेला आहे. आता तिसरे इम्पॉर्टन्स काय आहे, आकाश महाभूताचा आयुर्वेदामध्ये थर्ड दिलेला आहे. चरकांनी आकाशाचे दृष्टलिंगात असाधारण धर्म, दृष्टलिंगात म्हणजे असाधारण धर्म, अप्रतिघात हे लक्षण सांगितले आहे. म्हणजे चरकांनी जे काही आकाशाचं असाधारण धर्म सांगितलेला आहे त्यामध्ये कोणतं लक्षण सांगितले आहे, अप्रतिघात. याचा अर्थ काय होते, अप्रतिघात म्हणजे अडथळा न येणे. सिम्पली की काही असं म्हणजे काही असं थांबवण्याचं काम होत नाही इथे, सिम्पली अडथळा न येणे असा होतो. शरीरातील दोष धातू मल इत्यादी भावपदार्थाचे सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन असणे. आणि इथे जे काही आपल्या बॉडीमध्ये जे दोष असतात, धातू मल एवढे जे काही भावपदार्थ असतात त्यांचे सतत काय होते, एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे वहन होते, त्याला आपण निष्क्रमण म्हणतो. तर ते काय आहे, आवश्यक आहे. त्यासाठी शरीरस्थ अवयवात सुशिरता पोकळी असणे आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे ना, जोपर्यंत तिथं पोकळी होणार नाही तोपर्यंत एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे डिस्प्लेसमेंट पण पॉसिबल नाही आहे. शरीरात स्थूल व सूक्ष्म अशा अवकाशयुक्त पोकळ्या असतात आणि शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे कुठं कुठं थोड्या मोठ्या असतात, कुठं कुठं खूप लहान अशा पोकळ्या असतात. त्यांना स्त्रोतस म्हणतात. आपण पाहिलं होतं स्त्रोतस. त्यांचे बहिर्मुखी व अंतर्मुखी स्त्रोतस प्रकारने विभागणी केली आहे. आपण बघितलं होतं काहीची ओपनिंग मध्ये असते त्याला अंतर्मुखी स्त्रोतस म्हणत होतो आपण, आणि काहीची ओपनिंग बाहेर असते ना त्याला बहिर्मुखी स्त्रोतस म्हणत होतो. शरीरातील भावपदार्थाची उत्पत्ती, परिणती, वहन, प्रवेश इत्यादी कार्य घडून येतात. यात जर विकृती उत्पन्न झाल्यास श्रवण परीक्षण, ताडन परीक्षण, क्षकिरण इत्यादी परीक्षणांद्वारा स्त्रोतस दृष्टी कारणे व स्थान सोडून रोगाचे योग्य निदान, व्याधी विनिश्चय करता येते. काय म्हणलेलं आहे सिम्पली इथे की आपल्या जे शरीरामध्ये जे काही भावपदार्थ आहे त्याची उत्पत्ती पाहिली आपण, उत्पत्ती कशी होते, मग परिणिती, त्याचं वहन, प्रवेश, हे सर्व जे कार्य आहेत हे घडून येतात. कोणामुळं, आकाश महाभूतामुळं. यात जर समजा विकृती उत्पन्न झाली तर काय होणार, श्रवण परीक्षण, ताडन परीक्षण, क्षकिरण इत्यादी परीक्षणाद्वारे स्त्रोतदृष्टी कारणे व स्थान शोधून रोगाचे योग्य निदान करता येते. म्हणजे सिम्पली जर विकृती झाली म्हणजे काय होते, आणखी त्याचं रोग निदान पण करता येते याचा यूज करून. आता शारंगधर व योग रत्नकारांनी रोग्याचे परीक्षण 8 प्रकार सांगितलेले आहे. आपण पाहिलं होतं मागे 8 परीक्षण असतात रोग्याचे. त्याच्यामध्ये शब्द परीक्षण त्यापैकी एक आहे. त्यामधलं एक कोणतं आहे, शब्द परीक्षण. आकाश महाभूताचा शब्द गुण आहे व त्याचे लक्षण आहे. शब्द परीक्षणाद्वारा त्याचे योग्यत्वाचे ज्ञान होते. म्हणजे जे काही आकाश महाभूत आहे त्याचा जे शब्द गुण आहे आणि त्याचे जे काही लक्षण आहेत, तर शब्द परीक्षणाद्वारे काय म्हणलेलं आहे, योग्य अयोग्य म्हणजे कोणत्या गोष्टी योग्य आहेत कोणत्या अयोग्य आहे याचं आपल्याला ज्ञान होते. तर सिम्पली इथं पण आपल्याला समजायला की आकाश महाभूत इम्पॉर्टंट आहे आयुर्वेदिक दृष्ट्या.
चरकाचार्यांनी इंद्रिय स्थानात वर्णस्वरीय प्रथम अध्यायात स्वराधिकार प्रकरणात, ज्याला आपण प्रोग्नोसिस बेस्ड ऑन व्हॉइस, तर इथं काय म्हणलेलं आहे, जे काही चरकाचार्य आहेत त्यांनी इंद्रिय स्थानामध्ये वर्णस्वरीय वर्ण प्रथम अध्यायामध्ये स्वर अधिकार प्रकरणात, म्हणजे जे आपलं जे काही व्हॉइसवर डिपेंडेंट असतात, जे काही प्रोग्नोसिस डायग्नोसिस वगैरे व्हॉइस बेस्ड असतात ना, तर प्राकृतिक स्वर व वैकारिक स्वर, म्हणजे समजा एखाद्याचा व्हॉइस चेंज झाला, नॉर्मलपेक्षा चेंज झाला, तर आपण म्हणणार की त्याच्यामध्ये काहीतरी विकार उत्पन्न झाले. तर हे सर्व जे आहेत ह्याची जे लक्षणे आहेत यामध्ये सांगितलेले आहेत. शरीरातील रस धातूचा क्षय झाल्यावर, जे रस धातू आहे त्याचा क्षय झाल्यावर, ते आपण धातू पाहिले होते, रस रक्त मांस अस्थिमज्जा शुक्र धातू, म्हणजे हे सगळे जे धातू आहेत त्याच्यामध्ये जे रस धातू आहे त्याचा जर क्षय झाला म्हणजे कमी झाल्यावर स्वर शब्द क्षय हे लक्षण उत्पन्न होते. तर सिम्पली यांनी सांगितलेले की आपला जे स्वर आहे व्हॉइस, जे आपण शब्द म्हणायलो, ह्याचा क्षय होण्याचे लक्षण कधी उत्पन्न होतात, जर रस धातूचा क्षय झाल्यावर. तसेच धातू क्षय यक्ष्मा रोगात स्वरक्षय व इतर प्रकारच्या राजयक्ष्मात स्वरभेद हे लक्षण उत्पन्न होते. त्याच प्रकारे त्यांनी जे दिलेलं आहे धातुक्षय यक्ष्मा रोगात, आता हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत, आपण रोगनिदानमध्ये पाहणारच आहेत नेक्स्ट इयर. तर इथं दिले की जे काही धातुक्षय यक्ष्मा रोगात स्वरक्षय, त्या रोगामध्ये काय होते, यक्ष्मा रोगामध्ये स्वराचा क्षय होते आणि इतर प्रकारच्या पण यक्ष्मामध्ये स्वरभेद हे लक्षण उत्पन्न होते. निश्चितच पांचभौतिक सिद्धांतानुसार त्याचा आकाश महाभूताशी संबंध आहे. आपण कुठं पण शब्द जर आलं, शब्द म्हणजे स्वर, तर मग शब्द आलं स्वर आलं तर समजून जायचं की ते आकाश महाभूताशी संबंधित आहे. शब्दोत्पत्तीसाठी सर्वप्रथम व प्रधान समावयीकरण आकाश महाभूतच आहे आणि शब्दाच्या उत्पत्तीसाठी सर्वप्रथम आणि प्रधान समावयीकरण कोणतं आहे, आकाश महाभूत आहे. अर्वाचीन विचारानुसार कानाने आपल्याला जे ऐकू येते त्याला शब्द म्हटलेले आहे. सिम्पली जे आपल्याला ऐकू येते म्हणजे शब्द. वस्तूमध्ये कंप उत्पन्न झाल्याशिवाय शब्दोत्पत्ती शक्य नाही, म्हणजे कोणत्या पण वस्तूमध्ये जर कंप उत्पन्न झालं तर शब्द उत्पत्ती होते. उदाहरणामध्ये नगाऱ्यावर हात आपटणे, असं जर हात आपटतो आपण तर त्याच्यामधून जे आवाज येतात म्हणजे काय व्हायला, शब्द उत्पत्ती होत आहे. आकाश महाभूत प्रधान असणारी द्रव्ये ही खालील गुणांनी असतात. आता आपल्याला सांगितलेले कोणकोणत्या द्रव्यामध्ये आकाश महाभूत प्रधान आहे, तर इथं दिले मृदू, लघु, सूक्ष्म, श्लक्ष्ण, शब्द गुण बहुलानी, आकाशात्मकानी, तानी, मार्दव, इथं काय दिले मार्दव, सौरशीर्यता व सौरशीर्यता, लघुता, काय दिलेलं आहे मार्दव, सौशीर्य, लाघव कराणी, म्हणजे इथं दिलेलं आहे की मृदू लघु सूक्ष्म श्लक्ष्ण शब्द बहुल गुण आकाश महाभूतात असतात. कोणकोणते गुण असतात, मृदू, लघु, सूक्ष्म, श्लक्ष्ण, शब्द बहुल, हे गुण कशामध्ये असतात, आकाश महाभूतात असतात. या गुणांद्वारा शरीरामध्ये काय काय उत्पन्न होते, मार्दवता म्हणजे मृदुता येते, सौशीर्यता व लघुता उत्पन्न होते. या आकाशीय गुणाचा आयुर्वेदात रोग क्षमनासाठी व स्वास्थ्यासाठी हितकर उपयोग होतो. काय म्हणलेलं आहे, हे जे काही आकाशीय गुण आहेत याचा आयुर्वेदामध्ये रोग शमनासाठी व स्वास्थ्यासाठी हितकर उपयोग होतो. आकाशीय द्रव्याच्या प्राधान्याने तिक्त रसाची उत्पत्ती होते. आता आणखी कुठं आकाश महाभूत इम्पॉर्टंट आहे, तर तिक्त रसाची उत्पत्ती पण त्यापासूनच होते. तिक्त रसाचा प्रभाव हा ज्वर शामक आहे. ज्वर म्हणजे ज्याला आपण ताप म्हणतो, तर इथं म्हणलेलं आहे जर आपल्याला तिक्त रस घेतला तर त्याचा प्रभाव कशावर होतो, ज्वर शामक आहे. आकाश प्लस वायू यापासूनच काय बनते, तिक्त रस बनते. तर आपण पाहिलं ना की तिक्त रसाची उत्पत्ती कोणापासून होते, आकाश महाभूत, आणि त्यासोबत वायू पण त्यामध्ये असते. मधुर शब्द नाद व संगीत द्वारा चिकित्सा करणे म्हणजे रोग्याचे मनोबल वाढविणे होय. आता आपण एकदम भारी शब्द बोलायलो, गोड शब्दांनी एखाद्या पेशंटची ट्रीटमेंट करायलो, नाद संगीताद्वारे चिकित्सा करणे म्हणजे रोग्याचे मनोबल वाढवणे, म्हणजे त्याला जे बळ द्यायलो आपण, मानसिक बळ, त्याच्या मानस शक्तीचे वर्धन होऊन इच्छाशक्तीचे वर्धन होते. म्हणजे आता त्याला कसं अगोदर डिसीज झाल्यासारखं असं फील होत राहतं, पण आपण त्याला एक एनर्जी द्यायलो, मानसिक शक्ती प्रोव्हाइड केल्यानं काय होते, त्याच्या मानसिक शक्तीचे वर्धन होते.
आणि मनाच्या अनुकूल शब्द व गीत ऐकल्यावर निश्चित शरीराची स्फूर्ती व चैतन्य जागृतीचा आविष्कार होऊन गुरुव्याधीत पुरुषसुद्धा विकारमुक्त होऊ शकतात. तर जर चांगल्या प्रकारचे त्याने शब्द ऐकले, वेगवेगळे गीत ऐकले, त्याच्यानंतर काय होते, शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती येते, एनर्जी येते, चैतन्य जागृतीचा आविष्कार होऊन गुरुव्याधीत पुरुषसुद्धा विकारमुक्त होऊ शकतात. म्हणजे जे डिसीज होता त्याला ते कमी बी होऊ शकते. रोगप्रतिकार शक्तीशी याचा संबंध प्रस्थापित होऊ शकतो. आणि जे काही रोगप्रतिकार शक्ती आहे, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, तर त्याचा म्हणजे ती चांगली बनल्यासारखं फील होते, म्हणजे त्याचा प्रस्थापित होते संबंध. आता इथे नेक्स्ट दिले काल निरूपण, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.